नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 19 नोव्हेंबर 2025च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद नगर परिषद निवडणुकीचे घेतलेले आक्षेप. अमित शिंदे, लोंढे विलास, बापू पवार यांच्यावर घेतलेले आक्षेप फेटाळले. भाजपाने घेतला यामुळे मोकळा श्वास. नगर परिषद धाराशिव उस्मानाबाद छाननी अखेर. सुनावणीनंतर नगराध्यक्षपदासाठी 13 अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण 20 प्रभागामध्ये राहिले 269 उमेदवार रिंगणात. आता पाहावी लागणार 21 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची वाट. नगर परिषद निवडणुकीकरता एकूण नगरसेवक पदासाठी आले होते 568 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 34 अर्ज. आज अखेर आक्षेप व सुनावणीनंतर व छाननीनंतर राहिले नगरसेवक पदासाठी 269 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज. राशन कार्ड धारकांसाठी आली बातमी खतरनाक. गत 4 ते 5 महिन्यामध्ये 22.5 लाख रेशन कार्ड धारकाची नावे चुकीने लाभ घेणाराची टाकली काढून परत सुरू होणार राहिलेल्या लोकांची KYC. धाराशिव उस्मानाबाद शहराजवळ राघोचीवाडी शिवारात दुचाकी स्वाराने रस्त्यावरील जात असलेल्या म्हशीला धडक दिल्याने दुचाकी स्वार डबल असलेले संतोष सुरवसे व दत्तू डिंडोळे पैकी दत्तू डिंडोळे यांचा झाला जागीच मृत्यू. आधार कार्डामध्ये होणार मोठा बदल. नाव आणि क्रमांकाशिवाय दर्शनी भागावर असणार QR कोड आणि फोटो, यामुळे वाढणार सुरक्षितता. परंडा येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेले आक्षेप फेटाळताच शिंदे शिवसेना आणि जनशक्ती आघाडीमध्ये तुफान राडा. दगडफेक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून पांगिवला मोठा जमाव. कळंब तालुक्यातील हाशेगाव पाटीजवळ अवैध गुटखा विक्रीवर शिराडोन पोलिसांनी टाकली धाड. 48,000चा केला गुटखा जप्त. धाराशिव शहरात भरवस्तीमध्ये असलेल्या TPS रोडवरून 16 वर्षीय आदित्य मोरेचे केले अज्ञाताने अपहरण. अज्ञात व्यक्तीवर पालकाच्या तक्रारीनुसार झाला गुन्हा दाखल. धाराशिव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आळणी येथे तोतया पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या. तोतया पोलिसाने लंपास. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.